दरम्यान आत्ताच एक महत्त्वाची बातमी नाशिकमधून येते। नाशिक उपनगर पोलीस ठाण्यात आर्मीच्या जवानांनी धुडगूस घातल्याचं कळतेलं आहे। पोलीस ठाण्यात आर्मीच्या जवानांनी तोडफोड केल्याचं कळतंय। सागर वैद्य आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सागर, नेमका काय प्रकार घडलाय? दीपक, थोड्या वेळापूर्वीची ही घटना आहे। जवळजवळ आर्मीचे 100 ते 200 जवान जे आहेत ते या पोलीस स्टेशनवर चाल करून आल्याचं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे आणि त्यानंतर या जवानांनी या उपनगरच्या पोलीस ठाण्यामध्ये जबरदस्त तोडफोड केली। इथल्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली, ज्याच्यामध्ये 3 कर्मचारी जखमी आहे, ज्याच्यामध्ये एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश आहे। तिच्या पायाला दुखापत झाल्याचं सांगितलं जातंय। त्यानंतर या आर्मीच्या जवानांनी मोठ्या प्रमाणावर इथल्या सामानाची तोडफोड केली। पोलीस स्टेशन मधले कॉम्प्युटर्स, प्रिंटर, टेलिफोन आणि टेबल अधिकाऱ्यांचे हे सगळं या जवानांनी तोडफोड केलेली आहे याची। आणि या सगळ्या घटनेनंतर या परिसरात मोठ्या प्रमाणावर तणावाचं वातावरण होतं। आता परिस्थिती अशी आहे की सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी जे आहे, या परिसरातले जे राजकीय नेते आहेत यांनी घटनास्थळी धाव घेतलेली आहे। काल एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा इथल्या एका PSIने दाखल केलेला होता। त्यानंतर रात्री कोर्ट मार्शलसाठी या अधिकाऱ्याला लष्कराच्या हवाली सुद्धा करण्यात आलं होतं आणि त्याच रागातून हा हल्ला केल्याचं पोलीस अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। दीपक, सागर, फक्त एवढंच कारण आहे की वरिष्ठ अधिकाऱ्याला अटक केली, हे एवढंच कारण आहे की नेमकं काय कारण आहे तोडफोडीचं? दीपक, काल खरं तर दुपारपासून तो गुन्हा दाखल करण्यासंदर्भातल्या घडामोडी सुरू होत्या। त्या दरम्यान पोलीस अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की तो गुन्हा दाखल होऊ नये यासाठी आर्मीच्या काही अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी इथे येऊन संबंधित PSIला आणि अधिकाऱ्यांना जे आहे ते दंडाटी सुद्धा केलेली होती। काल सुद्धा या PSIला या अधिकाऱ्यांकडनं धक्काबुक्की झालेली होती, परंतु तरीही हे प्रकरण जे आहे ते पोलिसांनी सबुरीने घेतलं आणि अखेर गुन्हा जो आहे तो मात्र पोलिसांनी दाखलच केला आणि त्याच्यामुळे तोच राग धरून आज ही तोडफोड करण्यात आली असल्याचं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। सागर, घटनास्थळाची आत्ताची नेमकी परिस्थिती काय आहे? घटनास्थळातला या पोलीस स्टेशनमध्ये प्रवेश करण्यासाठी सगळ्यांना आता मज्जाव करण्यात आलेला आहे। पंचनामा सुरू आहे। CRPFचे जे स्पेशल फोर्सचे जवान आहे पोलिसांचे, त्यांना घटनास्थळी त्यांचं आगमन झालेलं आहे। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचं आगमन झालेलं आहे आणि आता पंचनामा सुरू असल्यामुळे या संपूर्ण पोलीस स्टेशनला सील करण्यात आलेलं आहे। तिथे आतमध्ये कोणालाही प्रवेश दिला जात नाहीये। जे सामान अस्तव्यस्त पडलेलं आहे, ज्याची मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे या पोलीस स्टेशनचं, तो सगळा पंचनामा करण्याचं काम आता सुरू आहे। दीपक, हे जे लष्कर अधिकारी जे आहेत त्यांना अटक करण्यात आलेली आहे का? दीपक, अटक करण्याची जे अधिकार आहेत ते पोलिसांना नाही, त्याच्यामुळे कालच हा गुन्हा दाखल करतानाही वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांचं म्हणतं की या संदर्भातला एकतर कुठलाही गुन्हा दाखल होऊ नये, त्यांच्या संदर्भातली जी काही कारवाई करायची असेल ती लष्कर त्यांच्या ताब्यात घेऊन आपल्या प्रोसिजरनुसार त्यांचं कोर्ट मार्शल करेल। परंतु त्या विषयासाठी सिव्हिल मॅटर असल्यामुळे पोलीस राजी नव्हते आणि ह्याच दरम्यान त्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने PSIला धक्काबुक्की केली आणि त्याच्यामुळे पोलिसांचाही काही प्रमाणात नाईलाज झाला आणि त्यांनी अखेर सिव्हिल मॅटर असल्याचं सांगत तो गुन्हा जो आहे तो या पोलीस स्टेशनमध्ये नोंदवून घेतला आणि त्यानंतर रात्री कोर्ट मार्शलसाठी जे आहे ते लष्कराच्या स्वाधीन या अधिकाऱ्याला करण्यात आलेलं होतं। दीपक, त्या अचानक आले, त्यांनी लगेच टेबलची काच फोडली आणि प्रत्येक कर्मचाऱ्याला मारहाण सुरू। सागर वैद्य आपले प्रतिनिधी आपल्या सोबत होते। त्यासोबतच पोलिसांची देखील यावर प्रतिक्रिया येते, ही प्रतिक्रिया देखील आपण जाणून घेणार आहोत। लष्करी अधिकाऱ्यांकडून पोलीस ठाण्याची तोडफोड करण्यात आलेली आहे। नाशिकमध्ये उपनगर पोलिसांवरील हल्ल्यात काही जण जखमी देखील झाल्याचं कळतंय। आर्मी अधिकाऱ्याच्या अटकेमुळे हा तोडफोड ही जी झाली याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय। उपनगर पोलिसांवर हल्ल्यात देखील काही जण जखमी झालेले आहेत। 100 ते 150 जवानांनी नाशिकच्या पोलीस ठाण्यात धुडगूस घातलेला आहे। लष्करी अधिकाऱ्याला अटक केल्याच्या संतापातून हे सगळं कृत्य केल्याचं बोललं जात आहे। नाशिक उपनगर पोलीस ठाण्यातील हा सगळा प्रकार आहे। आर्मी अधिकाऱ्याला अटक केल्यामुळे हा तोडफोडीचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय। संपूर्ण पोलीस स्टेशनचं नुकसान झालेलं आहे। 100 ते 150 जवानांनी धुडगूस घातलेला आहे। अनेक पोलीस देखील यामध्ये जखमी झाल्याचं कळतंय। सध्या संपूर्ण परिसरात देखील तणावाची परिस्थिती आहे आणि अनेक पोलीस अधिकारी देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि संपूर्ण घटनेचा अंदाज घेत आहेत।
सागर वैद्य आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सागर, याच्या पुढची कारवाई काय असू शकते? खरं तर दीपक, अशा पद्धतीचे हल्ले आर्मीच्या लोकांकडनं सिव्हिल एरियामध्ये होणं हे नाशिक रोडसाठी किंवा देवळालीसाठी फारसं नवीन राहिलेलं नाही। वारंवार अशा पद्धतीच्या काही किरकोळ स्वरूपाच्या तर काही मोठ्या स्वरूपाच्या लहान मोठ्या घटना इथे कायमच घडत असतात, परंतु यावेळेस थेट पोलीस ठाण्यावरच ही तोडफोड झालेली आहे। पोलीस कर्मचाऱ्यांनाच मारहाण झालेली आहे आणि त्याच्यामुळे आता खरं तर लक्ष जे आहे ते सगळं वरिष्ठ पोलीस अधिकारी काय कारवाई करतात त्याकडे सगळ्यांचं लागलेलं आहे। जिल्हाधिकाऱ्यांशी सुद्धा या सगळ्या संदर्भात आता कम्युनिकेशन केलं जातंय, संपर्क केला जातोय आणि त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणजे पोलीस कमिशनर, कलेक्टर आणि या युनिटचे जे कोणी प्रमुख असणार आहेत आर्मीचे, या सगळ्यांचं एक समन्वयातनं आता चर्चा होतीये की नेमकं याच्यावर काय कारवाई होतीये। त्याच्यामुळे अधिक थोड्या वेळानंतर या सगळ्या संदर्भातलं अधिक चित्र स्पष्ट होऊ शकेल। दीपक, सागर, धन्यवाद तू दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। दरम्यान नाशिकमधली अतिशय धक्कादायक अशी बातमी, लष्करी अधिकाऱ्याला अटक केल्याच्या संतापातून 100 ते 150 जवानांनी नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्यात घुसून धुडगूस घातलेला आहे। उपनगर पोलिसांवरील हल्ल्यात काही पोलीस जखमी देखील झाल्याचं कळते। पोलीस ठाण्यात आर्मीच्या जवानांनी तोडफोड देखील केलेली आहे। संपूर्ण पोलीस ठाणं हे त्यांनी फोडून टाकलेलं आहे। टेबल असेल, कॉम्प्युटर असेल, सगळ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे।